बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय। आपण बघू शकतो की कालपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्यामध्ये सिंदखेड असेल, बुलढाणा असेल, चिखली असेल यासह परिसरातले जे काही तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे। मात्र सिंदखेड तालुक्यामध्ये यापूर्वी सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता आणि या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, परिणामी शेती सध्या खराब झालेली आहे। मात्र जी काही शेतकऱ्यांची पिकं उभी आहेत ती पिकं सुद्धा या ठिकाणी खराब झाल्याचं चित्र आपल्या समोर आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो हेक्टर शेतीवरती नुकसान झालेलं आहे। काल सुद्धा सिंदखेड राज्यामध्ये मोठा पाऊस झालाय आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि ही जी सोयाबीन आहे ही सध्या पाण्याखाली आली आहे। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण सोयाबीन पीक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। बाजूच्या शेतामध्ये सुद्धा पाणी साचले। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडतोय आणि शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान जे आहे होत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे। काय नेमकं नुकसान झालं? सध्या शेतामध्ये पाणी आहे, सोयाबीन काढणीला आली, आता अवघ्या काही दिवसात तुम्हाला सोयाबीन काढायची होती, मात्र पाणी साचले तुमच्या शेतामध्ये, सोयाबीनचं नुकसान झालंय, काय मागणी आहे तुमची? आमची सरकारला एकच मागणी आहे की हातातोंडाशी आलेला आमचा घास आता हा निसर्गामुळे हिरावून गेलेला आहे। तरी सरकारनं सरसगट आमचा सिंदखेड तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत जाहीर करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून निघेल। तुमचं काय नुकसान झालं? किती एकर शेतामध्ये तुमचं सोयाबीन पेरली, कपाशी असेल, काही जी काय असेल ते काय नुकसान झालं तुमचं? आमची या ठिकाणी आज 3 एकर सोयाबीन ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि याच्यात 2 एकर कपाशी आहे, तिचंही भरपूर नुकसान झालेलं आहे। जेणेकरून जी बोंडी लागली होती ती सर्व बोंड सडलेली आहेत की जेणेकरून जे पीक आपण लावलं ते पीक आपल्या हाताशी येणार नाही, याची सरकारनं दखल घेऊन लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि भरघोस अशी मदत द्यावी। नक्कीच ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची। संपूर्ण सिंदखेड तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।